मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला होमवर्क देण्यात आला होता. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा. क्षेत्रफळानुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लावा आणि त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले होते. 1 नाशिक, 2 औरंगाबाद, 3 नागपूर आणि 4 पुणे. तर यांचा उतरता क्रम लावायचा होता मित्रांनो. त्याचं बरोबर उत्तर होतं बघा, पर्याय क्रमांक 2 पहिले औरंगाबाद, नंतर नाशिक, नंतर पुणे, नंतर नागपूर. म्हणजे नागपूर छोटा आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा पुणे आहे, त्याच्यापेक्षा मोठा नाशिक आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा औरंगाबाद आहे. बरेचसे मुलांनी याचे बरोबर उत्तर दिलेले आहेत. ज्यांचं बरोबर उत्तर आहे त्यांचं अभिनंदन. आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण चालू घडामोडीवरती आणि काही सामान्य ज्ञानावरती असे एकूण 25 प्रश्न बघणार आहोत. चला तर आपण डायरेक्ट आता आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, कोणत्या कायद्याने परप्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? आपल्याकडे 4 पर्याय आहेत. 1 1892 चा कायदा, 2 1909 चा कायदा, 3 1919 चा कायदा आणि चौथा ऑप्शन आहे 1935 चा कायदा. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 1935 चा कायदा. कोणत्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली? तर 1935 च्या कायद्याने प्रांतीय शासन व्यवस्था सुरू केली. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे, युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशाने स्थापन झाली होती? युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशाने स्थापन झाली होती? हा प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2013 मध्ये विचारण्यात आला होता की युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशाने स्थापन झाली होती. 4 पर्याय होते. 1 हिंदूंचे हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी, दुसरा पर्याय होता मुस्लिमांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी, तिसरा पर्याय होता जमीनदाराचे हित संबंध रक्षण आणि चौथा पर्याय होता व्यापाऱ्यांचे हित संबंध रक्षण करण्यासाठी. तर याचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 जमीनदाराचे हित संबंध रक्षण करण्यासाठी युनियनिस्ट पार्टी स्थापन झाली होती. हे राज्यसेवा मुख्य परीक्षेला 2013 मध्ये विचारण्यात आला होता हा प्रश्न. त्यामुळे ह्या टाईपचे प्रश्न येतात हे तर लक्षात ठेवावे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे, छत्रपती शाहूंना टिंबटिंब या नावाने ओळखले जात असे. छत्रपती शाहूंना टिंबटिंब या नावाने ओळखले जात असे. तर आपल्या समोर 4 पर्याय आहेत. 1 लोकांचा राजा, 2 प्रजेचा राजा, 3 महाराजा आणि 4 बहुजन समाज दलितांचा राजा. छत्रपती शाहूंना टिंबटिंब या नावाने ओळखले जात असे हा प्रश्न ASO 2011 मध्ये विचारण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं 2 सेकंद तुम्हाला भेटत जाईल. त्याच्यात तुम्हाला आन्सर चॉईस करायचा आणि उत्तर द्यायचं आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लोकांचा राजा म्हणून ओळखला जात होता. छत्रपती शाहू महाराजांना कोणाचे राजा म्हणून ओळखले जात असे? तर लोकांचा राजा. बहुतेक मित्रांचा उत्तर बहुजन समाज दलितांचा राजा म्हणून ओळखला जातो असे ओळख असेल, परंतु असं नाहीये. त्यांना लोकांचा राजा म्हणून ओळखला जात होता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला अग्रक्रम देण्यात आला. दुसरा पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला अग्रक्रम देण्यात आला. आपल्याकडे 4 पर्याय होता. 1 व्यवसाय, दुसरा होता पोलाद उद्योग, तिसरा सामाजिक न्याय आणि चौथा होता जलसिंचन. बघा मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षेला कामात येणारे प्रश्न आहेत. सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. त्यामुळे याची PDF फाईल जर तुम्हाला हवी असेल तर याची PDF फाईल देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही थेट डाउनलोड पण करू शकता. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोलाद उद्योग. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कोणाला अग्रक्रम देण्यात आला? तर पोलाद उद्योगला अग्रक्रम देण्यात आला. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. तर दारिद्र्य निर्मूलन किंवा गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही कोणत्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. 1 पहिला आहे, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते का 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते का 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते का 6व्या
पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 5व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते दारिद्र्य निर्मूलन आणि आत्मनिर्भरता. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती? लक्षात ठेवा, खालीलपैकी भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त कोणत्या वर्षी होती ते आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याकडे 4 वर्ष दिले आहेत. पहिला आहे 1972 आणि 1973, दुसरा आहे 1969 आणि 1970, तिसरा आहे 1973 आणि 1974 आणि चौथा आहे 1970 आणि 71. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1972 आणि 73 मध्ये भारतातील निर्यात आयातीपेक्षा जास्त होती. आता निर्यात म्हणजे काय? जे भारतातून वस्तू बनवलेल्या असतात ते आपण दुसऱ्या देशात पाठवतो त्यांना निर्यात म्हणतात. आणि आयात म्हणजे काय? बाहेरच्या देशातील वस्तू ज्यावेळेस आपल्या देशात आपण घेतो त्यांना आयात असे म्हणतात. चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते? महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात मेळघाटामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते आपल्याला ओळखायचे. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. 1 गौंड, दुसरा कोलम, 3 कोरकू आणि 4 भिल्ल. तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोरकू ही आदिवासी जमात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते आणि मेळघाटामध्ये. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8 आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा पावलेल्या 107 हुतात्म्यांपैकी 107वे हुतात्मा म्हणून यांचे नाव सामील करण्यात आले आहे. लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्मा पावलेल्यांपैकी 107वे हुतात्मा म्हणून कोणाचे नाव सामील करण्यात आले होते हे आपल्याला ओळखायचं आहे. ही चळवळ जवळपास महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झाली होती मित्रांनो. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात होते त्यावेळेची गोष्ट ही. तर याचं बरोबर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 शंकरराव तोरसकर. 107वे हुतात्मा कोण होते तर शंकरराव तोरसकर. पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न पुढचा आहे 9. खालीलपैकी कोणती व्यक्ती अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूल होती? खालीलपैकी कोणती व्यक्ती अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूल होती? आपल्याकडे 4 पर्याय आहेत. के.एम. मुन्शी, दुसरा आहे के.टी. शहा, तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चौथा आहे राजेंद्र प्रसाद. तर बघा मित्रांनो आज आपल्या देशामध्ये कोणती पद्धती लागू आहे? राजेशाही आहे का अध्यक्षीय आहे? तर आपल्याकडे लोकशाही पद्धती लागू आहे. तसं अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यासाठी कोणती व्यक्ती अनुकूल होती ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 के.टी. शहा. हे व्यक्ती अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूल होती. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10 आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराची स्थापना कधी झाली? आपल्याकडे 4 पर्याय आहेत. 1 2008, 2 2010, 3 आहे 2011 आणि 4 2013. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 2010. तर राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना नागपूरमध्ये झाली होती. कुठे झाली होती? नागपूरमध्ये झाली होती. आपण इथं लक्षात ठेवा राष्ट्रीय हरित न्यायालयाची स्थापना 2010 मध्ये झाली आहे आणि कोणत्या ठिकाणी तर नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पॉलिटिक शॉक हे पुस्तक कोणाचे आहे? प्रश्न आहे पॉलिटिक शॉक हे पुस्तक कोणाचे आहे? 4 पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला आणि त्याचं योग्य पर्याय मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मेघनाद. कोणाचं पुस्तक आहे तर मेघनाद. पर्याय क्रमांक 3 पॉलिटिक शॉक हे पुस्तक मेघनाद यांचे आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे बघा वजन वायूला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? वजन वायूला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? 4 पर्यायामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. CFC, दुसरा आहे CH4, तिसरा आहे NO2 आणि चौथा आहे CO2.
तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. काय आहे? पर्याय क्रमांक 1. वजन व्हायला सर्वाधिक कोणत्या वायूमुळे धोका होतो? तर CFC या वायूमुळे धोका होतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते? काय प्रश्न आहे? युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते? तर 4 पर्याय आहेत, त्याच्यामधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि योग्य उत्तर आहे त्याचा पर्याय क्रमांक 2. युनेस्कोने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय भाषा दिन म्हणून घोषित केले होते. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 14. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? काय बघा प्रश्न. 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे? तर 4 पर्याय आहेत, योग्य उत्तर निवडायचं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. किती वेळा जिंकले? तर 4 वेळा 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत जिंकला आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 आहे बघा. टाइम्स हायर एज्युकेशन 2020 अहवालानुसार भारतातील कोणत्या विद्यापीठाला 16वे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर आहे? टाइम्स हायर एज्युकेशन 2020 च्या अहवालानुसार भारतातील कोणत्या विद्यापीठाला 16वे स्थान मिळाले असून भारतात त्या पहिल्या स्थानावरती आहे ते आपल्याला निवडायचं आहे. 4 पर्याय आहेत. 1 IIT मुंबई, 2 IIT बेंगलोर, 3 IIT खरगपूर आणि 4 पर्याय आहेत IIT दिल्ली. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 IIT बेंगलोर. हे टाइम्स हायर एज्युकेशन 2020 च्या अहवालानुसार भारतातील पहिल्या स्थानावर आहे आणि 16वे स्थान जगामध्ये मिळवलेलं आहे. चला तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 16 आहे. पुढील घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता? जी आपली भारताची घटना समिती तयार झाली होती तर या घटना समितीला कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता? 4 पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं होतं आपल्याला. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन का ब्रिटन? तर त्याचं उत्तर होतं मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ब्रिटन. कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता? तर ब्रिटनने पाठवला नव्हता, लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट ARI पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या सर्वाधिक आणि उच्च प्रतीने असलेल्या गव्हांचा कोणता वाण विकसित केला आहे? आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट ARI पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविकदृष्ट्या सर्वाधिक उच्च प्रतीने असलेल्या गव्हांचा कोणता वाण विकसित केला ते आपल्याला निवडायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 MACS 4028 हा गव्हाचा वाण विकसित केला आहे उच्च प्रतीनेचे असलेल्या. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे. भारताचा पहिला व्हायसरॉय लॉर्ड कॅनिंग याने 1 नोव्हेंबर 1858 रोजी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता? ज्यावेळेस 1857चा उठाव झाला होता त्या उठावानंतर जी इंग्लंडची राणी होती त्याने आपला जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगद्वारे प्रसिद्ध करण्यात आला होता. तर ते कुठे करण्यात आलं होतं ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो अलाहाबाद. पर्याय क्रमांक 3 अलाहाबाद. तर पहिल्या व्हायसरॉय लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा कोणत्या शहरात वाचला होता? तर अलाहाबाद या शहरामध्ये प्रसिद्ध करण्यात होता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 आहे. भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? 4 पर्याय आहे. 4 पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे मित्रांनो. भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय नेपाळ, काठमांडू, ढाका की दक्षिण आफ्रिका? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ढाका या ठिकाणी भीमस्टेक या संघटनेचे मुख्यालय आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20 आहे. कोणत्या स्थानकादरम्यान
पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे? लक्षात ठेवा, पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आली कोणत्या स्थानकादरम्यान? पर्यायामधून योग्य उत्तर निवडायचं आहे. उदयपूर ते आग्रा, उदयपूर ते म्हैसूर, उदयपूर ते दिल्ली आणि जयपूर ते कलकत्ता. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उदयपूर ते म्हैसूर या ठिकाणी पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि 100% हे विचारले जाऊ शकतात. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे. खालीलपैकी कोणी राम मोहन राय यांना राजा ही पदवी दिली? लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली? 4 पर्यायामध्ये योग्य उत्तर निवडायचं आपल्याला. 1 अकबर शाह, दुसरा आहे बहादूर शाह, तिसरा पर्याय आहे केशवचंद्र सेन आणि चौथा पर्याय आहे लॉर्ड बेंटिंग. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अकबर शाह दुसरा या व्यक्तीने राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेतून मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितवे व्यक्ती ठरतील? लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे. विधान परिषदेतून मुख्यमंत्री म्हणून निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितवे व्यक्ती ठरतील? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 7वे. कितवे ठरतील? तर 7वे ठरतील. हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? 4 पर्याय आहेत. 1 रंजना सोनवणे, दुसरा आहे प्रज्ञा पासून, तिसरा आहे राहीबाई पोपरे, चौथा आहे स्मिता कोल्हे. तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राहीबाई पोपरे. महाराष्ट्राची बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राहीबाई पोपरे यांना ओळखले जातात. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला होता? प्रश्न नीट लक्षात ठेवा. संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून कधी दर्जा प्राप्त झाला होता? बघा 4 पर्याय आहेत. 24 जानेवारी 1950, 25 जानेवारी 1950, 24 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1947. तर याचा संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी 1950 रोजी म्हणून दर्जा प्राप्त झाला होता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न 25वा आहे. 93वे मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 उस्मानाबाद येथे पार पडली. तर याचे अध्यक्ष कोण होते? बघा याच्यात 2-3 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एकाच वेळेस भेटतील. 93वे मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 उस्मानाबाद येथे पार पडली. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो पर्याय क्रमांक 3 फ्रान्सिस त्रिबेटो. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 फ्रान्सिस त्रिबेटो. अशा प्रकारे मित्रांनो 25 प्रश्न आपले संपलेले आहेत. जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल काही अडचण वाटत असेल किंवा ते चुकीचा प्रश्न वाटत असेल तर नक्कीच त्याची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावरती आपण सोल्युशन काढूया. तर आता तुम्हाला होमवर्क देण्याची वेळ आलेली आहे आणि तुमचा होमवर्क काय बघा. बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते? बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते? 1 अश्वघोष, दुसरा आहे नागार्जुन, तिसरा आहे वलुनिया, चौथा आहे नागसेन. पैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे आणि त्याचे योग्य उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्यात येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.